नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या काही वर्षांमध्ये, विशेषतः गेल्या 30-35 वर्षांमध्ये राजकारणामध्ये, सहकारी क्षेत्रामध्ये घराणेशाहीचा अक्षरशः अतिरेक झालेला आहे. सहकारी संस्था, साखर कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, बँका असतील, तिथं अगदी ठरलेलं असतं की तो जे कोण संस्थापक असतील त्यांचा मुलगा तिथं अध्यक्ष होणार, त्याच्यानंतर त्याचा मुलगा तिथं अध्यक्ष होणार. समजा त्यांना काही वारसदार नसतील तर त्यांचे भाऊ तिथं अध्यक्ष होणार किंवा पुतणे अध्यक्ष होणार. असा सगळा कारभार चालू आहे. असं आपल्याला फार क्वचित आढळेल की एखादी सहकारी संस्था स्थापन केली एखाद्या नेत्यानं आणि तिथं अन्य व्यक्ती त्या याचा संस्थेचे पदाधिकारी झालेले आहेत, त्या संस्थेचे संचालक झालेले आहेत. सगळीकडं ही घराणेशाहीची लागण झालेली आहे. जिल्हा परिषद असेल, महापालिका आहे, नगरपालिका आहे, सूतगिरणी आहे, दूध संघ आहे, सहकारी सोसायटी आहेत. सगळीकडं ह्या पद्धतीनं ग्रामपंचायती आहेत. ह्या सगळीकडं या पद्धतीनं घराणेशाहीचं थैमान सगळीकडं सुरू आहे. आणि आता या घराणेशाहीचा इतका अतिरेक झाला आहे, कारण त्या घराणेशाहीमध्ये सुद्धा कसं झालं आहे की नवीन नवीन पिढ्या आलेल्या आहेत. आता पूर्वी एक नेत्याचा मुलगा फक्त होता, तो गादीवर बसत होता, त्या संस्थेच्या किंवा सत्तेच्या गादीवर बसत होता. आता त्यांची पण त्याचे भाऊ, त्यांची मुलं, त्यांचे पुतणे असे सगळेजण पुन्हा राजकारणात आले आणि आता त्यांच्यामध्येच लठ्ठालठ्ठी सगळीकडे सुरू झालेली आहे. घराणेशाहीचा अतिरेक आणि भाऊबंदकीचा उद्रेक असा प्रकार सगळीकडे सुरू आहे. याला कुणी अपवाद नाही. भारतीय जनता पक्षातले जे काही मूळचे नेते आहेत, काही कार्यकर्ते आहेत, त्यांना घराणेशाही करायला वावच नव्हता, त्यांच्याकडे फारसा वाव नव्हता. पण त्यांनी सुद्धा जिथं शक्य आहे तिथं आपली घराणेशाही राबवलेली आहे. मग ती कुठलीही सहकारी संस्था असो, शिक्षण संस्था असो, तिथं सुद्धा त्यांनी आपली घराण्याचीच मक्तेदारी प्रस्थापित केली असं आपल्याला दिसतं. परंतु प्रामुख्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडं सातत्यानं सत्तापदं राहत आलेली आहेत. ती काही त्यांना परंपरेनंच ती सत्तापदं मिळत आलेली आहेत. मग ती राजकारणातली असतील, सहकारी संस्थांची असतील, आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये घराणेशाहीशिवाय दुसरा पर्याय नाही अशी परिस्थिती आहे. घराणेशाहीकडंच प्रत्येकाची सत्ता जाते. निवडणुकासुद्धा एवढ्या खर्चिक आणि अशा चमत्कारिक बनवून ठेवलेल्या आहेत की घराणेशाहीतलाच व्यक्ती तिथं ह्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये जाऊ शकतो आणि विजयी होऊ शकतो किंवा निवडणूक लढवू शकतो अशी परिस्थिती आहे. कारण तेवढा खर्च करायची कोणाची कुवत नाही. अर्थात सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही अशी तक्रार करण्यात काही फारसे अर्थ नाही, कारण सामान्य कार्यकर्ते म्हणणारे सुद्धा आता अनेक ठिकाणी प्रस्थापित झालेले आहेत. त्यांनी सुद्धा आपली घराणेशाहीच चालू केलेली आहे. तालुक्याच्या पातळीवर असेल, गाव पातळीवर असेल, त्यांची सुद्धा घराणेशाहीच नव्यानं तयार झालेली आहे. तिथं सुद्धा वेगवेगळी घराणी तयार झाली आहेत. आपल्याला माहीत आहे प्राचीन काळामध्ये वेगवेगळी घराणी असायची. म्हणजे मौर्य वंश, नंद वंश, सातवाहन वंश, गुप्त वंश, चालुक्य, राष्ट्रकूट असे वेगवेगळे वंश असायचे, शिलाहार असे वेगवेगळे वंश असायचे. आणि ते वंश परंपरागत त्यांच्याकडं त्या गादीचा ताबा असायचा, सत्तेचा ताबा असायचा. अगदीच कुठं काही बंड झालं आणि कुणी उद्रेकच केला तरच ते पहिली घराणं संपायचं आणि दुसरं घराणं सत्तेवरती यायचं. किंवा एखाद्या परकीय आक्रमणामध्येच, दुसऱ्या राज्याच्या आक्रमणामध्येच ते घराणं पराभूत झालं तर नव्यानं घराणं पुढे यायचं. पुन्हा त्यांचे क्षत्रप म्हणजे त्यांचे सरदार, त्यांचे दरकदार हेच पुन्हा घराणेशाही नव्यानं स्थापन करायची. तशीच परिस्थिती राजकारणामध्ये आणि सहकारी क्षेत्रामध्ये आपल्याला दिसते. सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, दूध संघ, सोसायट्या सगळीकडं घराणेशाही आहे. आमदार, खासदार इथं तर काही प्रश्नच नाही. नगरसेवक, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका तिथं सर्रास घराणेशाही आहे. सरळ उघडपणे आपल्या घराणेशाहीला पुढं आणलं जातं. सांगताना फक्त मुलामा दिला जातो, तरुण रक्ताला वाव. तरुण रक्ताला वाव म्हणजे कुठल्या, तर ह्यांच्याच घराण्यातल्या तरुण रक्ताला वाव. आज एकेका तालुक्यात अशी परिस्थिती आहे की त्यांच्याच घरातली माणसं आज सगळीकडे सत्तेवरती आहेत. कोण सभापती आहे, कोण उपसभापती आहे, कोण उपाध्यक्ष आहे. आणि या घराणेशाहीमध्येच आता भाऊबंदकीचा उद्रेक व्हायला लागलेला आहे. कार्यकर्त्यांनी आपली घराणेशाही सगळीकडे प्रस्थापित केलेली आहे. त्यातनं आता घराणेशाहीचा उद्रेक सुरू झालेला आहे आणि त्याला सुद्धा कोणी अपवाद नाही. कोणतंही घराणं त्याला अपवाद राहणार नाही. आज जरी एखाद्या घराण्यात आपल्याला दिसत असलं की त्यांचे कोण पुतणे, त्यांचे चुलत भाऊ,
त्यांचे आणि कोण भाचे हे सगळे सत्तेवर आहेत म्हणून तिथं काही फारसा उद्रेक नाही असं वाटत असेल, परंतु काही दिवसानं काही वर्षानं त्या ठिकाणी सुद्धा भाऊबंदकीमध्ये उद्रेक होणार आहे, यात काही शंका नाही. आज अनेक ठिकाणी चाललेला आहे उद्रेक, सगळीकडे भाऊबंदकीमध्ये तयार सुरू झालेला आहे. सगळे पॅटर्न त्याच्यामध्ये अडकलेले आहेत, कोणताही पॅटर्न त्याला अपवाद नाही. या सगळ्या घराणेशाहीच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये शिंदेंची शिवसेना असेल, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, उभाठा शिवसेना असेल, हे आणि काँग्रेस पक्ष असेल, हे सगळेच पक्ष आज घराणेशाहीमध्ये सापडलेले आहेत. भारतीय जनता पक्षसुद्धा काही फार वेगळा राहिलेला नाही. वाण नाही पण गुण लागला म्हणतात तसं त्यांनाही तो गुण लागलेला आहे. त्यांच्याकडे घराणेशाही चालू झाले. आपल्या जवळच्या नातेवाईकाला तिकीट द्यायचं नाही एखाद्या मोठ्या संस्थेच्या निवडणुकीमध्ये, तर आता त्यातनं पर्याय काढून दुसऱ्या पक्षाचं तिकीट दिलं जातं. हे भारतीय जनता पक्षामध्ये सुरू आहे. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सुद्धा घराणेशाही सर्रास सगळीकडं सुरू आहे. अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस, उभाठा शिवसेना किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही तर सगळ्या घराण्यांच्या ताब्यात आहेत. वेगवेगळी घराणीच आहेत तिथं. इकडं एक घराणं आहे, तिकडे एक घराणं आहे, तिकडे एक घराणं आहे, ती घराणीच आहेत सगळी. त्यामुळं घराणेशाहीचा हा सगळीकडं अतिरेक झालेला आहे. एखादी खाजगी संस्था असावी, खाजगी उद्योग असावा, खाजगी व्यवसाय असावा, त्या पद्धतीनं आपल्या मुला नातवंडांना, म्हणजे आपल्या त्या खरेदी पत्राद्वारे असतं बघा, उल्लेख असतो जमिनीची किंवा घराची, पौत्राधिकांसकट सगळ्यांना तदंगभूत वस्तू सकट सगळ्याचा उपभोग घेता यावा, तशीच परिस्थिती आज राजकारणामध्ये आणि सहकार क्षेत्रात झाली. पुत्र पौत्रांसकट मुलं, नातवंड, परतवंड, भाचे, त्यानंतर पुतणे, भाऊ, घरातली सर्व मंडळी, असे सर्वजण या घराणेशाहीमध्ये सुखदैव काम करत आहेत. गडगंज, अनेक जण गडगंज झालेले आहेत. प्रचंड मोठ्या हवेल्या उभ्या राहिलेल्या आहेत. परदेश प्रवास सातत्यानं होतोय. आलिशान गाड्या आहेत त्यांच्या. अशी ही मोठमोठी घराणी तयार झालेली आहेत. म्हणजे पूर्वीच्या राजघराण्यांना लाजवतील अशी घराणी ही आता राजकारणामध्ये आणि सहकार क्षेत्रामध्ये तयार झालेली आहेत. त्याचं त्यांना काही वाटत नाही. पुरोगामी, प्रतिगामी असा काही फरक नाही याच्यामध्ये. सगळे त्याच्यात सहभागी आहेत. नाव महापुरुषांचं घ्यायचं, नाव लोकशाहीचं घ्यायचं, नाव परिवर्तनाचं घ्यायचं. आणि परिवर्तन म्हणजे काय, तर वडिलांच्या जागी मुलगा, मुलाच्या जागी नातू, असं हे सगळं परिवर्तन सगळीकडं राजकारणामध्ये सुरू आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणजे आता त्या घराणेशाहीचा उद्रेक होऊन, तो अतिरेक होऊन त्याच्यामध्ये आता भाऊबंदकीचा उद्रेक झालेला आहे. भाऊबंदकीमुळं सगळे पक्ष बेजार होणार आहेत, झालेले आहेत अनेक ठिकाणी. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून आज काही जण म्हणत असतील की आमच्या घराण्यामध्ये सगळं आलबेल चालू आहे, आमच्यात काही घराणेशाही जरी असली तरी आमच्यात काही भाऊबंदकी नाही. पण ती सुप्त आहे हे लक्षात ठेवा. सगळीकडे त्या घराणेशाहीचा उद्रेक होणार आहे. कारण एकदा तुम्ही घराणंच प्रस्थापित करताय म्हटल्यानंतर त्याच घराण्यातले लोक पुढे येणार. मग एकाच घराण्यातले घरातले किती लोक, म्हणजे मुलगा, वडील, त्याचा मुलगा हे किती दिवस, आता बाकीचे त्यांचे भाऊ, त्यांचे चुलते हे सुद्धा आता त्या स्पर्धेमध्ये उतरायला लागलेले आहेत. असं सगळं राजकारण तयार झालेलं आहे. याच्यावरती उपाय काय, ह्याच्यावरती उपाय आज तरी काही समोर दिसत नाही. ह्याला सगळ्या नेत्यांनीच विचार केला पाहिजे. पण नेत्यांचा दुसऱ्या कार्यकर्त्यांवर विश्वास नाही. एखाद्या कार्यकर्त्याला कारखान्याचा अध्यक्ष बनवलं, साखर कारखान्याचं, एखाद्या कार्यकर्त्याला बँकेचा अध्यक्ष बनवलं तर तो परत सोडेल याची गॅरंटी नाही. केंद्र सरकारनं 10 वर्षाचा नवीन कायदा केला आहे पदाधिकाऱ्यांकरता, संचालक मंडळाकरता, तर त्यालाही विरोध केला जातो. हा घराणेशाहीतनंच विरोध होतोय सगळा. त्यामुळं पाहूया आता ह्या सगळ्या घराणेशाहीच्या अतिरेकाचा आणि भाऊबंदकीच्या अतिरेकाचा परिणाम, उद्रेकाचा परिणाम काय होतो तो. बरं, ह्यातून ह्या सगळ्या घराणेशाहीतनं, पूर्वी असं म्हणतात की मौर्य घराण्यानं खूप चांगलं राज्य केलं, गुप्त घराण्यामध्ये भारतात सुवर्ण राज्य आलं, म्हणजे सुवर्णयुग अवतरलेलं होतं. सातवाहन काल असेल, राष्ट्रकूट असतील, यादव असतील, चालुक्य असतील, या सगळ्यांच्या घराण्यामध्ये, या घराण्यांच्या राजकारणामध्ये किंवा त्यांच्या कारकिर्दीमध्ये समृद्धी आलेली होती. काठीला सोनं बांधून फिरावं अशी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती होती. तसंही काही दिसत नाही. म्हणजे या घराण्यांच्यामुळं काही फार मोठी सुधारणा झाली आहे. विकासाच्या नुसत्या गप्पाच चाललेल्या आहेत. मी जसं म्हटलं, पुरोगामित्वाच्या आणि परिवर्तनाच्या नुसत्या गप्पाच आहेत. सगळं परिवर्तन, सगळं पुरोगामित्व हे आपल्या घराणेशाहीपाशी येऊन थांबतंय एखाद्याच्या, हेच स्पष्ट होतंय.
पाहूया आता ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो ते. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.